कॅनवा ॲप्लिकेशन असंही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला लाखो डिझाईन आयत्या मिळतात. म्हणजे जास्त आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवण्याची पण गरज नाही, कारण ऑलरेडी क्रिएटिव्ह डिझाईन त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ज्यामध्ये फक्त आपला डेटा इनपुट करायचा आणि आउटपुट तुम्हाला इन अ फ्यू सेकंदमध्ये मिळून जातं. तिथं तुम्ही क्लिक केलं सर्च बारवरती, तुम्हाला जे काय करायचं, आता मी काय प्रोजेक्ट बनवले तिथं सर्च केले. समजा तुम्हाला इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची, जस्ट इथं इंस्टाग्राम टाईप केलं, तुम्हाला विचारते इंस्टाग्रामची पोस्ट तुम्हाला कशी पाहिजे, स्क्वेअरमध्ये पाहिजे, पोर्ट्रेटमध्ये पाहिजे. फक्त त्याच्यावरती सिलेक्ट केलं, मी स्क्वेअरवरती सिलेक्ट करतोय, तर तुम्हाला या पद्धतीने त्यांचे टेम्पलेट यायला सुरुवात होते, डिझाईन यायला सुरुवात होते. यातली तुम्ही डिझाईन सहज सिलेक्ट करू शकता. आता याच्यामध्ये प्रोच्या पण काही डिझाईन असतात, त्या आपण घेऊ शकत नाही, त्यासाठी पेड तुम्हाला द्यावं लागतं. त्यातली एक डिझाईन मी घेतो आणि तुम्हाला एक बनवून दाखवतो कशा पद्धतीने आपण पोस्ट बनवू शकतो. तिथं मी क्लिक करतो या डिझाईनवरती. आता ही डिझाईन तुम्हाला मिळालेली आहे. ह्याच्यावरती टेक्स्ट माझे पाहिजेत, जसं की आम्ही बी परफेक्टच्या पुस्तकांचं बऱ्याच वेळा करतो, ते तुम्हाला या पद्धतीने डिझाईन मिळते. इथं टेक्स्ट आहेत, तर टेक्स्ट तुम्ही सहज चेंज करू शकता. मी टेक्स्टवरती क्लिक करतो. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर खाली बघा ओपन झाला, एक इंटरफेस ओपन झाला. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कलर चेंज करू शकता किंवा डायरेक्टली टेक्स्ट टाईप जरी मी केले, मी इथं बी परफेक्ट डायरेक्टली टाईप करतो. इथं तुम्ही पाहू शकता मी बी परफेक्ट टाईप केलेलं आहे.